मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी सध्या बघायला मिळत आहे। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक ही ठप्प झाली आहे। पालघरच्या सातिवलीजवळ 7 ते 8 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सातिवलीजवळ उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होते आहे। महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम मागील अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे आणि या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिकांना फटका बसताना बघायला मिळतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, खरं तर आपण हे दृश्य बघतोय, जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या। सध्याची काय परिस्थिती तिथली? नक्कीच गौरी, बघितलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातिवली जवळ जो उड्डाणपुलाचं काम आहे ते अनेक महिन्यांपासून रखडलेलं पाहायला मिळते। गेल्या वर्षभरापासून या महामार्गाचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलं होतं, दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं, मात्र अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही आणि याचाच फटका जो आहे तो वाहन चालकांना बसलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत बघितलं तर 7-8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या ज्या आहेत त्या रांगा लागलेल्या आहेत। या मात्र ठेकेदार असेल किंवा मग महामार्ग प्रशासन असेल, हे कुठेतरी आता ही वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय गौरी। नक्कीच जितेंद्र, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।